चंद्रपुरातील ठाकरे सेना, वंचित बहुजन आघाडी आणि 2 अपक्ष नगरसेवक मुंबईमध्ये आलेत। 10 नगरसेवकांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आहे। हे सर्व 10 नगरसेवक मुंबईत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्याची शक्यता आहे। काँग्रेसनं महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांसंदर्भात कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं हे सर्व 10 नगरसेवक भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजप, शिवसेना 24 आणि हे 10 नगरसेवक मिळून मॅजिक फिगर असलेला 34चा आकडा गाठण्याची शक्यता आहे। चंद्रपूर महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवणार असा विश्वास प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केलाय। आमच्याकडील 31 सदस्यांसह वंचित आणि ठाकरे सेनाही सोबत घेऊ असं धानोरकरांनी म्हटलंय। नाही, आता याच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की महापौर हा काँग्रेसचा बसला पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काही गणित जुळवायचे आहे, ज्या काही मित्र पक्षांना आपल्याला सोबत घ्यायचा आहे ते आधी करणं आवश्यक आहे। आणि महापौर धानोरकरचा किंवा महापौर वडेट्टीवारचा हा विषय अजिबात नाही। महापौर हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी राहील आणि त्याच्यासाठी जे प्रयत्न करायचे आहे ते प्राथमिक चर्चा आमच्या सुरू आहे। याच्या संदर्भात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा वंचित असतील, या सगळ्या लोकांशी चर्चा करून कुठेतरी यांना सोबत घेऊन आम्ही सत्ता स्थापन या ठिकाणी करू। चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस एमआयएमची मदत घेणार, शिक्षक आमदार सुधाकर अडबालेंची माहिती आहे। चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर बसणार असं सुधाकर अडबाले यांनी म्हटलंय। गटनेता निवड झाल्यानंतर कोणताच अंतर्गत वाद नाही, शिक्षक आमदार सुधाकर अडबालेंची ही प्रतिक्रिया आहे। एमआयएमची मदत काँग्रेस घेणार आहे चंद्रपूरमध्ये। हो, चंद्रपूरमध्ये निश्चितच गट रजिस्टर झाला आणि तो गट आमच्यासोबत आहे। एमआयएमची मदत चंद्रपूरमध्ये त्या ठिकाणी मिळणार आहेत। तसेच या ठिकाणी उभाटा गटाचे 6 नगरसेवक निवडून आलेले आहेत। वंचितची त्यांची निवडणूकपूर्व युती होती, म्हणजे त्यांचे 8 उमेदवार या नगरसेवक निवडून आलेले आहेत। त्यांच्या मदतीनं निश्चितच काँग्रेसचा महापौर, त्यांचा उपमहापौर करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे। निश्चितच काँग्रेसचा महापौर त्या ठिकाणी बसेल आणि गटातटातला वाद होता, गटनेत्याची निवड झाल्यामुळे आता तिथं कुठेही वाद राहिलेला